अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल इचलकरंजी शहर भाजपाच्या वतीने साखरपेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शहर भाजप कार्यालयापासून श्री शिवतीर्थ मार्गे गांधी पुतळा अशी रॅली काढत विजयाचा जयघोष करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी मत व्यक्त करताना म्हणाले की बिहार विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक निर्णय निकाल लागला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांनी 200 पेक्षा अधिक जागा मिळवत विक्रमी विजय संपादन केला आहे। या विजयाचं श्रेय तेथील सर्व सहकारी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तमाम जनतेला जाते। विरोधकांची वोट चोरी ही दिशाभूल करणारे ठरली असून बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून बिहारमध्ये भाजपा व मित्रपक्षाला पसंती दिल्याचे सांगितले। आता आगामी सर्वच निवडणुकांमध्ये जनताच विरोधकांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले। या प्रसंगी श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, सौ सीमा कमते, सौ सपना भिसे, सौ पूनम जाधव, सौ अश्विनी कुबडगे, सौ नीता भोसले, सौ रंजना डावरे, नागूबाई लोंढे, सौ ज्योती लाटणे, सौ योगिता दाभोळे, शबाना शाह, मंगल सुर्वे, मनोज साळुंखे, कोंडिबा दवडते, शेखर शहा, सचिन पवार, प्रमोद बचाटे, शिवानंद रावळ, महेश पाटील, रवींद्र जावळे, अनिकेत पाटील, राजू पुजारी, उत्तम विभूते, नागेश पाटील, बाळकृष्ण तोतला, शांतीनाथ कामत, तानाजी भोसले, उमाकांत दाभोळे, आप्पा काजवे, सचिन माळी, संजय गेजगे, रवींद्र घोरपडे, दत्तात्रय मांजरे, सुशांत बेडक्याळे, राहुल पवार, दीपक पाटील, प्रमोद पाटील, हेमंत वरुटे, शुभम बर्गे, केशव सणगर, राजू भाकरे, श्रीनिवास फुलपाटी, सतीश भस्मे, चंद्रकांत इंगवले, सौ दीपाली लोटे, सौ सुप्रिया शिंदे, सौ संध्या लायकर, अमिता बिरंजे, सौ विद्या लवटे, सौ जयश्री शेलार, सौ सारिका सोनाळे, सौ पुष्पा काकडे, सौ पूजा भिलुगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला आता बिहारमध्ये घवघवीत यश मिळालेला आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघताय? नेमकं हे यश कशामुळे मिळालं, तुम्ही हे श्रेय कोणाला देणार आहात? नेमकं बिहारचा ऐतिहासिक निर्णय या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज लागला आहे। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएने एक विक्रमी विजय बिहारमध्ये मिळवला। 200 पेक्षा जास्त जागा एनडीएच्या निवडून आल्या आणि ह्याचं पूर्ण श्रेय एनडीएच्या प्रत्येक घटकाचं तिथल्या असणाऱ्या बिहारच्या सर्व जनतेनं जे एनडीए सरकारवरती जो विश्वास दाखवला, गेल्या 5 वर्षामध्ये जे एनडीएने बिहारच्या जनतेसाठी जे काम केलं त्याचा विजय आज आपल्याला या ठिकाणी दिसतो। आणि एक म्हणजे चांगल्याचं सुद्धा बाजार गुंडाळायची वेळ त्या ठिकाणी आली आणि जनतेने दाखवलं की जर जनतेची सेवा केली तर त्याच्यामध्ये लोक अजिबात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आयगी करत मतदान करतात। आणि जे विरोधक वोट चोरी केली, बाकीच्या सगळ्या त्या टीका केल्या, त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी त्या ठिकाणी नाकारलं आणि भारतीय जनता पार्टी, एनडीए या सर्व आमच्या महायुतीच्या सरकारला तिथे त्या ठिकाणी निवडून दिलं। सर, तुम्ही म्हटलं भल्याभल्यांचा बाजार गुंडाळलेला आहे, इचलकरंजीमध्ये पण तुम्ही बाजार गुंडाळणार का? 100% भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा करायला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते या ठिकाणी आम्ही मनापासून काम करतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या जनतेच्या सेवा करून, जनतेच्या मनामध्ये आमचं कामाचं घर करून 100% विरोधकांचा बाजार आम्ही गुंडाळणार आणि लोकांना विश्वास दाखवून मिळवून देणार की भारतीय जनता पार्टीच लोकांची सेवा करू शकते, विकास करू शकते। हे होते राहुल आवाडे। राहुल आवाडेने आता सध्या म्हटलेलं आहे की इचलकरंजीत देखील भल्याभल्यांचा बाजार आम्ही गुंडाळू। इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत राहा वायरलाईस मराठी। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टी। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।